लग्नीला एकांत स्थळी येण्याचं कर्तव्य जोगेश्वरीने केलं। याच्याही मुळाची कारण तक्षक राजकर्ते महाराणी नीलांबरी यांची कल्पना ही जोगेश्वरी वावरण्याचं कर्तव्य करते। नाग लोकांचं अवर्णीय वातावरण पाहिलं की मन अगदी प्रसन्न होते। याच्याही मुळाची कारण आहे कारण ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आमच्या पितृदेवतेला नागनीलमणी प्राप्त झाले आणि त्याच नागनीलमण्यामुळे आमचं नागलोक अगदी तेजोमय भासू लागलं। कशाची न्यूनता आमच्या नागलोकात नाही। अगदी ऐश्वर्य धनसंपदा आमच्या चरणी अगदी लोटांगण घेते। मग असं असताना फक्त हे सारे काही घडते ते फक्त तुझ्या कृपा आशीर्वादामुळे। मग असं असताना अनेक संकट आली आणि त्या संकटापासून दुरापासून तू आम्हाला केलं आणि आमचं रक्षणही केलं। मग असं असताना तेव्हा तुझ्या भक्ती वाचून या जोगेश्वरीला अन्य काय प्रिय आहे? जो रुद्राक्ष मला प्राप्त झाला आणि दिनापासून एकनिष्ठेने चालत आली ही जोगेश्वरी तुझी भक्ती करते। हे उमामहेश्वर पार्वती परमेश्वर तुझ्या नावावाची ही जोगेश्वरी मुखात अन्नाचा कल किंवा पाण्याचा थेंब सुद्धा घेत नाही। मग आज या एकांतस्थळी आले याच्याही मुळाची कारण आहे साऱ्यांच्या नजरा चुकली आणि लगबगीने या एकांतस्थळी तुझी भक्ती करण्यासाठी आली। मग लवकरात लवकर तुझी भक्ती करून स्वतः करण्यासाठी निघून जाणं हे अमृतनाथ हे कलेच्या कलेश्वरा ही जोगेश्वरी तुझ्या पूजा आणि पवित्र चरणी नमस्कार। तुझ्या वाचून मला अनेक काहीच प्रिय हे नागलोक आज सुशोभित भासते ते तुझ्यावर म्हणून माझ्या मनी वावरणारी इच्छा फक्त एकच तेव्हा तुझ्यासारखा मला पतिमय परमेश्वर माझ्या जीवनी लागला ही सदोडी तुझ्या चरणाची प्रार्थना मंगल तरी जात। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय नमः शिवाय हर हर